हाय फ्रेंड्स, मी वर्षा। आज आपण लसूण, मिरची, शेंगदाण्याचा मस्त असा ठेचा पाहणार आहोत। फक्त 2-3 मिनिटांमध्ये तुम्ही हा ठेचा प्रवासामध्ये पण घेऊन जाऊ शकता। हा 3-4 दिवस टिकतो। या तुम्ही जेवणाला बसले की केव्हा पण हा तोंडी लावायला बनवून खाऊ शकता। खूप छान लागते। फ्रीजमध्ये हा 4-5 दिवस टिकतो। आता हा कसा बनवला आहे ते बघूया। गॅस ऑन केली, गॅसवरती तवा ठेवला। आता 1 वाटी हे शेंगदाणे घेतले आणि मध्यम गॅसवरती हे मस्त आपल्याला खरपूस भाजून घ्यायच्या। जास्त कारपट नाही करणं। गॅस कमी ठेवू आणि कंटिन्यू असं फिरवत राहू। तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज करा। बेल आयकॉनला पण प्रेस करा। जेव्हा भी मी व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल। आता थोड्या टायमानंतर चेक करायचं शेंगदाणे भाजले की नाही। हे बघा, हाताने असे सालट निघत आहे, म्हणजे छान असे भाजले गेले। आता हे प्लेटमध्ये काढून घेते। आता हे थोडा वेळ थंड व्हायसाठी ठेवू। आता त्याच तव्यावरती मिरच्या धुवून घेतल्या, हिरव्या हे टाकल्या। आता मिरच्या पण मध्यम गॅसवरती मस्त अशा खरपूस भाजून घेऊ। आता हे मिरच्या जे आहेत हे एवढ्या तिखट नाही आहेत। जास्त तिखट मिरच्या असल्या थोडा कमी घ्यायच्या। आता थोड्या वेळानंतर याच्यावरती थोडंसं तेल टाकू आणि कंटिन्यू सराट्याने असं फिरवत राहू। आता हे मिरच्या छान अशा भाजल्या गेल्या। आता आपण एक मिक्सरचं भांडं घेऊ आणि त्यामध्ये मिक्सरमध्ये टाकू। पाटा असेल तर पाटावरती वाटून घ्यायचं। पाट्यावरती ही जो ठेचा आहे खूप छान लागतो खायला। थोडा लसण थोडासा जास्तच घ्यायचा। आता हा घालते मिक्सरच्या भांड्यामध्ये। भाजलेले शेंगदाणे हे टाकते। मी सालट काढून घेतली शेंगदाण्याची खोतरं। थोडा बारीक कोथिंबीर घेतला, धुवून स्वच्छ आणि बारीक चिरून घेतला, हा टाकते। चवीपुरतं मीठ घालूया। थोडासा हिंग, प्रवासासाठी ठेचा बनवत असाल तर हिंग घ्यायचा, याने ॲसिडिटी होत नाही। थोडा टाकते। आता मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून हे मिक्सरमधून आबडधोबड फिरून घेते। आता हा ठेचा फिरून घेतला मिक्सरमधून, असं जाडा मोठा। जास्त बारीक नाही करायचा, मग तो वाटणच होऊन जाईल हिरवी मिरचीचं। एकदम असं आबडधोबड करून घ्यायचा। आता एक बाउल घेतली, यामध्ये आपल्याला हा ठेचा काढून घ्यायचा आहे। तुम्ही गावाला जात असाल तर प्रवासामध्ये हा ठेचा बनवून न्या। याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं, खूप छान लागते खायला। आणि तुम्ही बनवून फ्रीजमध्ये पण याला ठेवू शकता। 4-5 दिवस 8 दिवस पण खराब होत नाही। या तुम्ही कोणती बी याची भाजी बनवून खाऊ शकता, जसं वांग्याची भाजी या गवाराच्या शेंगा, त्यामध्ये पण हा घेऊ शकता। ती भाजी पण खूप छान होईल। कुठं गावाला जात असाल तर बनवून ठेवायचा फ्रीजमध्ये। दुसऱ्या दिवशी मस्त असा मूर्त होतो आणि खायला खूप छान लागते। याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं। या जेवणाला बसले की तोंडी लावायसाठी पण तुम्ही हा घेऊ शकता, खूप मस्त लागते। जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। तुम्ही वेळात वेळ काढून माझा हा हिरवी मिरची आणि लसण शेंगदाण्याचा ठेचाचा व्हिडिओ बघितला असेल। थँक्यू सो मच, बाय।